नागपूर कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज गेल्या बघू शकता 74,309 अर्ज आतापर्यंत टोकन नंबर गेलाय नागपूर कारागृहाचा आणि जो अप्लिकेशन नंबर गेलाय नागपूर कारागृहाचा तो 51,747 आलाय। तुम्ही या ठिकाणी टाइम बघू शकता, वेळ बघू शकता। या ठिकाणी 7 डिसेंबर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती। 7 डिसेंबरला जे अर्ज गेले होते तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आकडा तुमच्या समोर आहे। जे नागपूर कारागृह आहे 74,309 अर्ज त्या ठिकाणी गेलेले आहे। पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल मी तुम्हाला अपडेट देणार आहे। पोलीस शिपाई झालं, बॅट्समन झालं, कारागृह झालं, चालक झालं, शिपाई झालं, या सर्व SRPF झालं, सर्व पदाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की बा SRPF मध्ये आपल्या गटा आपण जिथं फॉर्म भरला तिथे किती अर्ज आले, चालक मध्ये आपण जिथं फॉर्म भरला तिथे किती अर्ज आले, किती कॉम्पिटिशन आहे, शिपाई मध्ये किती अर्ज आले, किती कॉम्पिटिशन त्या ठिकाणी आहे, बॅट्समन मध्ये किती फॉर्म आला, किती कॉम्पिटिशन त्या ठिकाणी, कारागृह मध्ये किती फॉर्म आले, किती कॉम्पिटिशन त्या ठिकाणी हे आपल्याला अंदाज लागणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करू शकतो करत असतो। तर बघू शकता नागपूर कारागृह आहे, तारीख बघू शकता। मी या फॉर्मचा तुम्हाला टोकन नंबर स्टार्टिंगला त्या ठिकाणी दाखवला, बघू शकता तारीख वगैरे बघू शकता तुम्ही। या ठिकाणी 7 डिसेंबरला हा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे। अप्लिकेशन नंबर बघू शकता की त्याला 51,747 आलेला आहे। त्यानंतरचा जो जिल्हा, त्यानंतर धाराशिव चालक तुम्ही या ठिकाणी बघू शकता, SP धाराशिव चालक आहे, बघू शकता ड्रायव्हरचं पद आहे। 10,739 अर्ज या ठिकाणी आले आहे। अप्लिकेशन नंबर बघू शकता तुम्ही धाराशिव चालकचा आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी 7 डिसेंबरले हे फॉर्म या ठिकाणी भरलेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी, ठीक आहे। तर धाराशिव चालकला बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे अर्ज आले 10,739 या ठिकाणी अर्ज क्रमांक आलाय। टोकन नंबर दाखवून देतो। धाराशिव चालकचा तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर बघू शकता, 11,503 अर्ज आतापर्यंत टोटल धाराशिव चालकला आलेला आहे। 7 डिसेंबरला हा फॉर्म भरलाय, बघू शकता टाइम वेळ तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी। त्यानंतर नाशिक कारागृह बघू शकता तुम्ही, नाशिक कारागृहाचा जो या ठिकाणी टोकन नंबर आला 55,000 आला, पण 60,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे। 60,000च्या वरता आतापर्यंत अर्ज गेले आहे नाशिक कारागृहाला, बघू शकता नाशिक कारागृह। CP पुणे सिटी ड्रायव्हर बघू शकता, CP पुणे सिटी ड्रायव्हर चालकला आतापर्यंत जे अर्ज गेले CP पुणे सिटी चालकला 43,377 अर्ज गेले। टोकन नंबर बघू शकता या ठिकाणी पुणे सिटी चालक आहे, बघू शकता पुणे सिटी चालक ड्रायव्हर आहे, पुणे सिटी ड्रायव्हर या ठिकाणी जे अर्ज गेले 43,377 अर्ज आतापर्यंत गेले आहे। जे पुणे सिटी ड्रायव्हर आहे, पुणे सिटी चालक आहे, या ठिकाणी 43,377 अर्ज गेलेले आहे। CP मुंबईला बघू शकता तुम्ही, तारीख या ठिकाणी बघू शकता 7 डिसेंबरला फॉर्म भरलाय CP मुंबईचा। तर अर्ज क्रमांक तुम्ही बघू शकता, CP मुंबईचा अर्ज क्रमांक 2,17,491 एवढा अप्लिकेशन नंबर या ठिकाणी आलेला आहे आणि 7 डिसेंबरला फॉर्म भरलाय। तुमच्या समोर तारीख या ठिकाणी बघू शकता तुम्ही, या ठिकाणी तुमच्या समोर तुमच्या डोळ्यासमोर तारीख या ठिकाणी दिलेली आहे। तर या फॉर्मचा तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन नंबर 7 डिसेंबरला फॉर्म भरलाय CP मुंबईचा। तर 2,17,491 एवढा अर्ज क्रमांक आला होता। आता आपण टोकन नंबरचा जर या फॉर्मचा पाहिला, आपण जे CP मुंबई आहे, CP मुंबईचा टोकन नंबर मी तुम्हाला दाखवून देतो या फॉर्मचा। तर CP मुंबईचा तुम्ही टोकन नंबर बघू शकता, तारीख आणि वेळ तुमच्या डोळ्यासमोर आहे। तर अप्लिकेशन नंबर जो आला आहे 2,17,491 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे आणि त्याचबरोबर जो टोकन नंबर आलेला आहे 2,70,729 एवढा टोकन नंबर आतापर्यंत आला आहे, जे CP मुंबई पोलीस कॉन्स्टेबल आहे। इथं बघू शकता तारीख 7 डिसेंबर आहे, वेळ तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर आहे। त्यानंतर CP पुणे सिटी बघू शकता तुम्ही, पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे, CP पुणे सिटी आहे, बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर आहे। 7 डिसेंबरला हा फॉर्म भरलाय CP पुणे सिटीचा। जो टोकन नंबर आलेला आहे 94,628 एवढा टोकन नंबर आलेला आहे आणि जो अप्लिकेशन नंबर आला आहे 77,144 आलेला आहे। तर बघू शकता CP पुणे सिटी आहे, CP पुणे सिटी पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे, CP पुणे सिटी। टोकन नंबर 94,628 एवढा टोकन नंबर आलेला आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी CP पुणे सिटीचा बघू शकता या ठिकाणी CP पुणे सिटी आहे, पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे, बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे, CP पुणे सिटी आहे। तर या ठिकाणी जे टोटल अर्ज आले आहे 94,628 अर्ज आले आहे, टोकन नंबर आलेला आहे एवढा आणि अप्लिकेशन नंबर 77,144 आलेला आहे, बघू शकता। त्यानंतरचा जो जिल्हा आहे, त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल SP अमरावती ग्रामीण आहे, अमरावती ग्रामीणला 22,000 अर्ज गेले, एक लक्षात ठेवा, हा जो अमरावतीचा जुना फॉर्म आहे। त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे SP नाशिक आहे, बघू शकता SP नाशिक चालक आहे, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर SP नाशिक चालकला जो टोकन नंबर आला आहे 27,084 आलेला आहे आणि अप्लिकेशन नंबर आला आहे 23,476 आला, बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर आहे। जे ड्रायव्हर आहे SP नाशिक ग्रामीण चालक आहे, बघू शकता तुम्ही, टोकन नंबर 27,084 आलेला आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतरचा जो जिल्हा आहे संभाजीनगर ग्रामीणला जर पाहिलं तर 3,300 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेला आहे, एक लक्षात
SP बीडला जर पाहिलं तर 8,500 प्लस अर्ज गेले. SP हिंगोलीला आतापर्यंत जे अर्ज गेले 13,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेलेले आहे. लक्षात ठेवा 13-14. तर CP मुंबई रेल्वे बघू शकता तुम्ही, मुंबई लोहमार्ग आहे. मुंबई लोहमार्गचा जो टोकन नंबर आला 31,292 आला आहे. तर बघू शकता जे मुंबई लोहमार्ग आहे, मुंबई लोहमार्गला CP मुंबई रेल्वे मुंबई लोहमार्गला आतापर्यंत जे अर्जाला गेले तर जवळपास तुम्ही धरून चला 33,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले मुंबई लोहमार्गला. तर बघू शकता CP मुंबई रेल्वे आहे. CP मुंबई रेल्वेचा जो अप्लिकेशन नंबर होता मी तुम्हाला सांगितला 34,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेलेले आहे. टोकन नंबर गेलेला आहे जे CP मुंबई रेल्वे या ठिकाणी. SRPF गट क्रमांक 6 धुळेला आतापर्यंत जे अर्ज गेले 22,000 अर्ज गेले. एक लक्षात ठेवा. पोलीस कॉन्स्टेबल SP वाशिमला आतापर्यंत जे अर्ज गेले 3,365 अर्ज आतापर्यंत SP वाशिमला गेलेले आहे. आणि हा जे 7 डिसेंबरचा फॉर्म आहे SP वाशिमला 3,365 अर्ज गेले. पोलीस कॉन्स्टेबलचं पद होतं, सर्वात कमी अर्ज गेले. एक लक्षात ठेवा. बघू शकता SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे. बघू शकता SRPF गट क्रमांक 20 वरणगावला जर पाहिलं तर 74,000 एवढा टोकन नंबर आला. अप्लिकेशन नंबर सुद्धा 74,032 आलेला आहे. तर आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगावला जे अर्ज गेले 74,000 अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगावला गेले. 80,000 तुम्ही धरून. त्यानंतर प्रिझन कॉन्स्टेबल आहे मुंबई कारागृह, मी तुम्हाला दाखवून देतो. मुंबई कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज गेले बघू शकता तुम्ही 1,20,000 अर्ज गेलेले. एक लक्षात ठेवा. जे मुंबई प्रिझन आहे टोकन नंबर बघू शकता 1,15,400 आहे. अप्लिकेशन नंबर 87,591. पण आतापर्यंत जे अर्ज गेले मुंबई कारागृहाला 1,20,000 अर्ज गेलेले. तर बघू शकता SP बुलढाणा आहे. पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे. SP बुलढाणाला जो टोकन नंबर आला 8,136 आला आहे. अप्लिकेशन नंबर आला 5,797. तर आतापर्यंत पोलीस कॉन्स्टेबल SP बुलढाणाला जे अर्ज गेले 8,136 प्लस अर्ज आतापर्यंत गेले. टोकन नंबर बघू शकता. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे SP अमरावती ग्रामीण आहे. SP अमरावती ग्रामीणला 22,000 अर्ज गेले. हा 7 डिसेंबरचा फॉर्म आहे. सकाळी फॉर्म भरला होता. जो अप्लिकेशन नंबर आला होता, टोकन नंबर आला होता 21,367 आला. टोकन नंबर आला होता 16,450. पण आतापर्यंत जो टोकन नंबर गेला आहे SP अमरावती ग्रामीणचा 22,000 एवढा टोकन नंबर गेलेला आहे. एवढं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. तर SP अमरावती ग्रामीणला 22,000 अर्ज गेलेले आहे. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल CP नागपूर सिटीला तुम्ही बघू शकता 35,000 36,000 अर्ज आतापर्यंत गेले. पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे CP नागपूर सिटी. सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे. आणि जो अप्लिकेशन नंबर आला 25,270 आला आहे. तर आतापर्यंत CP नागपूर सिटीला जे अर्ज गेले जवळपास धरून तडा 38,000 किंवा 40,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले CP नागपूर सिटी. ठाणे सिटीचा जो अप्लिकेशन नंबर बघू शकता तुम्ही 41,675 आहे. एक लक्षात ठेवा. आणि SP अकोलाला बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल अकोल्याचा फॉर्म आहे. जवळपास तुम्ही धरून चला 14-15,000 अर्ज या ठिकाणी गेलाय SP अकोल्याला. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SP नागपूर ग्रामीण आहे. जो टोकन नंबर आलाय 15,603 आलाय. पण या ठिकाणी तुम्ही धरून चला की या ठिकाणी 20,000च्या अंदर या ठिकाणी अर्ज गेले. 20,000 एवढा टोकन नंबर गेला. एक लक्षात ठेवा. जे SP नागपूर ग्रामीण आहे SP नागपूर ग्रामीणला तुम्ही धरून चला 17,000 ते 20,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले. आणि जे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 36,000 अर्ज आतापर्यंत गेले. जे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदे या व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल, क्वालिटी आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला. आता मुंबई बॅट्समनला 1200 अर्ज गेले. पुणे सिटी बॅट्समनला 3,100 अर्ज गेले. नवी मुंबई बॅट्समनला 600 अर्ज गेले. वाशिम बॅट्समनला 1,700 अर्ज गेले. यवतमाळ बॅट्समनला 900 प्लस अर्ज गेले. संभाजीनगर बॅट्समनला 800 प्लस अर्ज गेले. सोलापूर बॅट्समनला 700 अर्ज गेले. गोंदिया बॅट्समनला 1,100 प्लस अर्ज आतापर्यंत गेले. नाशिक कारागृह बघू शकता 70,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज नाशिक कारागृहाला गेले. नागपूर कारागृहाला 76,000 अर्ज गेले आहे. पुणे कारागृहाला 98,000 अर्ज गेले. त्याचबरोबर मुंबई कारागृहाला 1,21,000 अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर SP पालघर चालक बघू शकता 3,100 अर्जाला गेले. पुणे सिटी चालकला 48 अर्ज गेले. मीरा भाईंदर चालकला 21,000 अर्ज गेले. रायगड चालकला 3,600 अर्ज गेले. रत्नागिरी चालकला 3,000 अर्ज गेले. त्याचबरोबर सिंधुदुर्ग चालकला 4,600 अर्ज गेले. धाराशिव चालक बघू शकता 12,000 अर्ज गेले. CP नवी मुंबई चालक आहे 36,000 अर्ज गेले. लातूर चालकला 4,600 अर्ज गेले. बुलढाणा चालकला 7,000 अर्ज गेलेले आहे. आता सोलापूर सिटीला बघू शकता 2,700 अर्ज गेले. ठाणे सिटीला 26,400 अर्ज गेले. ठाणे ग्रामीणला 8,100 अर्ज गेले. पिंपरी चिंचवडला 18,000 अर्ज गेले. SP लातूरला 2,600 अर्ज गेले. CP मुंबई रेल्वेला 35,000 अर्ज गेले. नागपूर सिटीला 32,000 अर्ज गेले. धाराशिव SPला 5,400 अर्ज गेले. जालन्याला 5,300 अर्ज गेले. मीरा भाईंदर बघू शकता तुम्ही 45 अर्ज आलेले आहे. व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल, क्वालिटी आवडत असेल, व्हिडिओ लाईक करत आला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला, कारण की असे डेली कंटेंट आपण देत असतो. CP मुंबईला जर
जर आपण पाहिलं तर 2,77,000 अर्ज गेले आहे. तुम्हाला माहिती आहे पुणे सिटीला जर पाहिलं 94,000 अर्ज गेले आहे. सोलापूर ग्रामीणला 5,600 अर्ज गेलेले आहे. आता SRPF बद्दल आपण बोलूया. SRPF गट क्रमांक 7 देऊन बघू शकता 55,000 अर्ज गेले. SRPF गट क्रमांक 13 गडचिरोली 15,100 अर्ज गेले आहे. SRPF गट क्रमांक 15 बिरसिकी आमगुंद्या 37,100 अर्ज गेले आहे. SRPF गट क्रमांक 16 कोल्हापूर 20,000 अर्ज गेले आहे. SRPF 19 कुसळगाव 26,000 अर्ज गेले. SRPF गट क्रमांक 20 वरणगाव 80,000 अर्ज गेले. SRPF गट क्रमांक 4 नागपूरला 20,000 अर्ज गेले. SRPF गट क्रमांक 5 दौंड 28,000 अर्ज गेले आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे, तर हे होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या इथंच थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.